चला तर मित्रांनो, आज बनवणार आहोत आपण मिक्स डाळीचे आपे नाश्त्यासाठी. नवीन काहीतरी, मुलांना रोज नवीन नवीन काहीतरी खायला लागते, तर आज बनवूया आपण आपे. हे बघा, मी एक डाळ भिजू घातलेले होते. आता मी बघा बेटर काढून घेतलेलं आहे. बेटर आपल्याला बारीक काढून घ्यायचं आहे. हे बघा, माझं बेटर पूर्ण काढून झालेलं आहे. आता आपण त्याला रात्रभर फर्मेंट करायला ठेवणार आहोत. आता ते हे बघा छान खूप फुगलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची, जिरं त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये नमकसुद्धा घालणार आहोत. तुम्ही याच्यामध्ये व्हेजिटेबलसुद्धा वापरू शकता. तुमच्या आवडीनुसार मटरसुद्धा टाकू शकता. तुम्हाला आवडीनुसार यूज करायचं आहे. आपली आवड असते. हे बघा, आता मी ते पात्राला तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे बेटर टाकून घेणार आहोत. मी याच्यात 1 ग्लास तांदूळ, अर्धा ग्लास उडदाचा सोला, 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी मसूरची डाळ, हे पूर्णपणे मी घेतलेले आहे. असं 1 वाटी. आणि हे भिजू घातलेलं होतं 2-3 ते तास. कारण उन्हाळा आहे, कमी वेळच भिजू द्यावं लागतात, तर मग लवकर भिजतात. हे बघा, आपले आपे किती छान कुरकुरीत दिसायला लागले. आपल्याला याच्यामध्ये बिलकुल काही घालायची गरज नाही आहे. खायला पण खूप टेस्टी लागतात. हे तुम्ही नक्की बनवून बघा हे. कारण आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, आपले आपे तयार झालेलं आहे. आता परत आपण सेकंडसुद्धा भांडं टाकणार आहोत. हे बघा, किती छानपैकी आपलं बेटर तयार झालेलं आहे. याच्यामध्ये बिलकुल बेकिंग सोडा वगैरे काहीही मी यूज केलेला नाही आहे. कारण की तसंच बेटर खूप छान फुगलेलं आहे. बेकिंग सोडा